हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर मी शिल्पा आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे किचन मधली होम रेमेडी. इथे मला दीदीने माझ्या चंदन दिलं होतं बाप्पासाठी. बट ह्याचा यूज मी थोडा फेसवर केला. ऍक्च्युली खूप थंड होतं जेव्हा हे देवासाठी यूज करत होते. आणि थोडेसे माझ्या फेसवर पण ऍक्ने स्कार्स होते. सो लेट्स ट्राय केली मी ही रेमेडी. मी ट्राय केली, तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला रिझल्ट कसा आला ते. ह्याच्यामध्ये जे आपण इन्ग्रेडियंट्स यूज केलेले आहे, सिनेमन पावडर आहे म्हणजे दालचिनी पावडर आहे, लाल चंदन आहे, त्या चंदनामध्ये थोडीशी हळद पण आहे आणि अजून काहीतरी इन्ग्रेडियंट्स आहे, मला स्मेल येतोय बट डोंट नो काय आहे. आणि मध देखील ऍड केलेले आहे, थोडस रोज वॉटर आहे आणि त्याच्यामध्ये आपण ऍड केलेलं आहे लेमनचे 5 to 6 ड्रॉप्स. तर हे सगळं आपल्या किचन मध्ये इझिली अवेलेबल होणारे पदार्थ असतात, ज्याच्यानेच आपण आपल्या फेसवर किंवा केसांवर खूप चांगल्या प्रकारे असा रिझल्ट आणू शकतो. जेव्हा कधी आपण होम रेमेडी करतो तेव्हा एकच गोष्ट असते की आपल्याला त्याला टाइम द्यावा लागतो. हिलिंग साठी म्हणा किंवा एका प्रोसेस साठी थोडासा वेळ लागतो. तो नक्की तुम्ही त्या गोष्टींसाठी दिलात तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तर इथे ह्या लाल चंदनाने एवढं थंड असं वाटत होतं ना. बट ज्यांच्या फेसवर ऍक्ने स्कार असतील किंवा पिगमेंटेशन असेल तर त्यांनी थोडंसं सिनेमनचं पावडरचं हे आहे प्रमाण थोडं जास्त ठेवलं तरी चालेल. जर सिनेमन पावडर म्हणजे दालचिनी पावडर जर तुम्ही जास्त टाकली तर थोडं चुरचुरेल, पण पण थोड्या वेळापुरतं असेल. पण चंदन तुम्हाला तेवढंच थंडावा देणार आहे. सो तुम्ही नक्की ट्राय करा हे रेमेडी आणि मला सांगा की कशी वाटली. 15 ते 20 मिनिटं हा फेस पॅक डेली नाईटला ठेवायचा आहे आणि त्यानंतर वॉश करायचा आहे आणि आपण रेग्युलर मॉइश्चरायझर जसं वापरतो तसं वापरायचं आहे. तर इथे रिझल्ट बघू शकता किती छान आलेला आहे ते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.